नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत अशा एका विषयावर बोलणार आहोत. मानवी मन खरोखरच एक अद्भुत आणि गुंतागुंतीचं गूढ आहे, नाही का? कधी विचार केलाय, जेव्हा मनात प्रचंड तणाव, भीती, अपराधभाव किंवा अपयशाची तीव्र भावना निर्माण होते, तेव्हा हे मन स्वतःचं रक्षण कसं करतं? अशा कठीण प्रसंगात आपला मेंदू अजाणतेपणे काही विशिष्ट रचना तयार करतो, ज्या आपल्याला तात्पुरता मानसिक दिलासा देतात. यालाच मानसशास्त्रात मानसिक संरक्षणात्मक यंत्रणा किंवा डिफेन्स मेकॅनिझम्स असं म्हटलं जातं. एका शिक्षकाच्या भूमिकेतून आज आपण या मानवी मनाच्या वास्तुकलेचा म्हणजेच आर्किटेक्चरचा सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, तर आजच्या सत्राची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण 6 प्रमुख भाग समजून घेणार आहोत. मनाचे अजाणतेपणे होणारे रक्षण, विस्थापन आणि प्रक्षेपण, नाकारणे आणि पलायनवाद, बौद्धिकीकरण आणि सकारात्मक बदल, शारीरिक आणि भावनिक प्रतिक्रिया आणि शेवटी या यंत्रणांचा योग्य वापर. चला तर मग भाग 1 पासून सुरुवात करूया. मनाचे अजाणतेपणे होणारे रक्षण. सर्वात आधी आपण मूळ संकल्पना स्पष्ट करूया. या संरक्षणात्मक यंत्रणा म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची मानसिक ढाल आहे. जेव्हा कधी मानसिक संघर्ष निर्माण होतो, तेव्हा या अचेतन मानसिक रणनीतींचा वापर केला जातो. आणि विशेष गोष्ट म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जण तणाव किंवा भीतीचा सामना करण्यासाठी नकळतपणे या साधनांचा वापर करत असतात, जेणेकरून मनाला थोडा वेळ का होईना पण आराम मिळू शकेल. आता इथे पहा, मनाच्या या लपंडावाचे 2 अतिशय उत्तम प्रकार आपल्याला दिसतात. डावीकडे आहे दमनशील विस्मरण म्हणजेच सप्रेशन. इथे काय होतं? एक विद्यार्थी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करताना आगामी परीक्षेची चिंता अगदी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नांती बाजूला ठेवतो. पण उजवीकडे आहे दडपणूक किंवा रिप्रेशन. इथे विद्यार्थ्याला मिळालेली अपमानास्पद वागणूक किंवा एखादा अत्यंत कटू प्रसंग त्याचं मन पूर्णपणे आणि अजाणतेपणे विसरायला भाग पडतं. म्हणजे दोन्हीत फरक हाच आहे की एक जाणीवपूर्वक आहे तर दुसरं पूर्णपणे अचेतन. आता वळूया भाग 2 कडे. विस्थापन आणि प्रक्षेपण. भावनांना वेगळं वळण कसं मिळतं ते पाहूया. कसं होतं ना, विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट कसं घडतं याची थोडी कल्पना करा. एका विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकांकडून कडक शब्दात ओरडा पडलाय. आता तो शिक्षकांवर तर राग व्यक्त करू शकत नाही. मग तो काय करतो? तो आपला हा सगळा राग, ही सर्व चिडचिड शाळेतून घरी आल्यावर आपल्या धाकट्या भावंडांवर किंवा एखाद्या कमकुवत मित्रावर विनाकारण काढतो. थोडक्यात मूळ व्यक्तीवर व्यक्त न करता येणाऱ्या भावना दुसऱ्यावर काढण्याची ही अत्यंत सामान्य अशी अचेतन प्रक्रिया आहे. यालाच जोडून येणारी पुढची गोम म्हणजे प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन. यामध्ये स्वतःचे दोष चक्क इतरांवर लादले जातात. समजा एखादा विद्यार्थी अभ्यासाबाबत किंवा इतर गोष्टींत स्वतःच खोटं बोलत असेल, तर त्याचा अहंभाव दुखावला जाऊ नये म्हणून त्याचं मन एक वेगळाच खेळ खेळतं. तो विद्यार्थी स्वतःच्या खोटारडेपणाला झाकण्यासाठी अचानक त्याच्या वर्गातील इतर मुलांवरच खोटं बोलत असल्याचा आरोप करू लागतो. आपल्या चुकीच्या भावना इतरांवर टाकून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा हा एक प्रयत्न असतो. आणखी एक खूपच रंजक प्रकार म्हणजे प्रतिक्रिया निर्मिती किंवा रिॲक्शन फॉर्मेशन. इथे तर मन अगदी विरुद्धच वर्तन घडवून आणतं. उदाहरणादाखल एखाद्या विद्यार्थ्याला वर्गातील एका विशिष्ट मुलाचा किंवा मुलीचा प्रचंड राग किंवा तिरस्कार वाटत असतो, पण प्रत्यक्षात वागताना तो त्या व्यक्तीशी अतिशय गोड, मधाळ आणि प्रेमाने वागतो. मनातील खरी नकारात्मक भावना लपवून त्याच्या अगदी विरुद्ध सकारात्मक वर्तन करून परिस्थिती हाताळण्याचा हा मनाचाच एक गुंतागुंतीचा मार्ग आहे. भाग 3. नाकारणे आणि पलायनवाद. वास्तवापासून पळ काढण्याचे मार्ग. जेव्हा वास्तव खूपच कठोर असतं, तेव्हा वास्तवापासून पळ काढण्यासाठी मन या 3 जलद मार्गांचा अवलंब करू शकतं. पहिलं म्हणजे दिवास्वप्न, जिथे विद्यार्थी अभ्यासातील अपयश विसरण्यासाठी आपण खूप मोठं यश मिळवलंय अशा सतत कल्पना करत राहतात. दुसरं आहे कल्पनारोपण किंवा फॅन्टसी, ज्यामध्ये प्रत्यक्ष समस्यांपासून दूर जाऊन काल्पनिक जगात स्वतःला एखादा प्रसिद्ध अभिनेता किंवा मोठा अधिकारी समजून समाधान शोधलं जातं. आणि तिसरं थोडं गंभीर आहे, ते म्हणजे विकृत श्रद्धा किंवा डिल्युजनल बिलीफ, जिथे कोणतीही कारणं किंवा पुरावे नसताना आपल्याविरुद्ध कोणीतरी कट रचत आहे असा आंधळा आणि अवास्तव विश्वास निर्माण होतो. आता या 2 भिन्न पलायनवादी वृत्तींची तुलना केल्यास लक्षात येतं की नाकारणे म्हणजेच डिनायलमध्ये सत्य परिस्थिती अजिबात स्वीकारलीच जात नाही. उदाहरणार्थ, महत्त्वाच्या परीक्षेत नापास होऊ नये, माझं काहीच चुकलं नाही, मी अगदी ठीक आहे, असं ठामपणे सांगणं.
याउलट अलिप्तता किंवा विड्रॉवलमध्ये अपयशानंतर तोच विद्यार्थी पूर्णपणे लोकांपासून आणि मित्रांपासून दूर जातो. तो स्वतःला एका कोशात बंदिस्त करून घेतो आणि सामाजिक संपर्क टाळतो. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्वात जास्त पाहायला मिळणारी यंत्रणा म्हणजे तर्कसंगतीकरण किंवा रॅशनलायझेशन. हे एक प्रकारचं खोटं समर्थन असतं. जेव्हा एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास न केल्यामुळे परीक्षेत नापास होतो, तेव्हा ती चूक मान्य करण्याऐवजी त्याचं मन पटकन एक बचावात्मक कारण शोधून काढतं. तो म्हणतो, प्रश्नपत्रिका चुकीची होती किंवा माझं नशीबच खराब होतं म्हणून मी नापास झालो. स्वतःची चूक योग्य ठरवण्यासाठी अशी निरर्थक कारण देणं हे या यंत्रणेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आता इथपर्यंत आपण ज्या यंत्रणा पाहिल्या त्या वास्तवापासून पळ काढणाऱ्या किंवा नकारात्मक वाटू शकतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. काय तणावातून निर्माण होणाऱ्या या प्रचंड ऊर्जेचा वापर मन कधी चांगल्या, सकारात्मक पद्धतीने करू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर पाहूया भाग 4 मध्ये, बौद्धिकीकरण आणि सकारात्मक यंत्रणा, तणावाचे विधायक रूपांतर. मनाच्या यंत्रणांचे अत्यंत सकारात्मक बदलही घडू शकतात आणि इथली उदाहरणे खूपच प्रेरणादायी आहेत. डावीकडील उदात्तीकरण किंवा सब्लिमेशन पहा. यामध्ये एखाद्या अतिशय रागीट किंवा आक्रमक विद्यार्थ्याने आपल्या रागाच्या ऊर्जेला नकारात्मक वळण न देता तीच ऊर्जा क्रीडा क्षेत्रात लावून तिथे मोठं प्रावीण्य मिळवलेलं दिसतं. आणि उजवीकडे आहे प्रतिपूरण किंवा कॉम्पेन्सेशन. समजा एखाद्या विद्यार्थी अभ्यासात थोडा कमकुवत आहे, तर तो खचून न जाता कलेच्या किंवा संगीताच्या क्षेत्रात अफाट मेहनत घेतो आणि आपली अभ्यासातील कमतरता या दुसऱ्या क्षेत्रातील यशाने भरून काढतो. हे मानसिक यंत्रणांचं अत्यंत निरोगी आणि सुंदर रूप आहे. विद्यार्थ्यांचं चारित्र्य घडवण्यात तादात्मीकरण किंवा आयडेंटिफिकेशन खूप मोठी भूमिका बजावतं. यामध्ये एक विद्यार्थी त्याच्या आवडत्या आणि यशस्वी शिक्षकाला आपला आदर्श मानतो आणि अगदी त्यांच्यासारखेच विचार करण्याचा, वागण्याचा प्रयत्न करून स्वतःची प्रगती साधतो. आणि दुसरीकडे सहानुभूती किंवा एम्पथी आहे. केवळ स्वतःच्या भावना नाही तर इतरांच्या भावना समजून घेणं, एखाद्या मित्राच्या दुःखात मनापासून सहभागी होणं, यातून एक परिपक्व आणि जोडलेलं व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. आता हे पहा, कधीकधी मन स्वतःला तीव्र वेदनांपासून दूर ठेवण्यासाठी तर्कशास्त्राची ढाल करतं. बौद्धिकीकरणमध्ये एखादा विद्यार्थी एखाद्या अतिशय दुःखद ऐतिहासिक घटनेबद्दल किंवा वैयक्तिक नुकसानाबद्दल बोलताना रडण्याऐवजी अत्यंत थंडपणे आणि केवळ तथ्यांवर चर्चा करतो. तर अलगाव किंवा आयसोलेशनमध्ये घडलेल्या भयानक अपघाताबद्दल सांगताना तो कोणतीही भीती किंवा दुःख न दाखवता एकदम शांतपणे ती घटना सांगतो, जणू काही भावना आणि घटना या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आता पाहूया भाग 5, शारीरिक आणि भावनिक प्रतिक्रिया. आतल्या संघर्षाचे तीव्र परिणाम. ताण असह्य झाला की मनाचं प्रतिगमन म्हणजे रिग्रेशन कसं होतं ते पाहूया. समजा उच्च शिक्षण घेणाऱ्या एखाद्या मोठ्या विद्यार्थ्यावर परीक्षेचे आणि अपेक्षांचे प्रचंड दडपण आलं आहे. अशा वेळी या असह्य दाबाखाली त्याची परिपक्वता अचानक लोप पावते आणि तो विद्यार्थी अगदी लहान मुलांसारखा हमसून हमसून रडू लागतो किंवा एखाद्या साध्या गोष्टीसाठी हट्ट करू लागतो. तणावाच्या वेळी भूतकाळातील सुरक्षित अशा बालपणाच्या अवस्थेकडे परत जाण्याची ही मनाचीच एक धडपड असते. कधीकधी तणाव स्वतःच्याच विरोधात काम करू लागतो. आत्मताडन किंवा सेल्फ ब्लेममध्ये एखाद्या प्रकल्पामध्ये संपूर्ण गटाला अपयश आलं तरीही एक विद्यार्थी विचार करतो की हे सगळं फक्त माझ्यामुळेच झालं. तो स्वतःला सतत दोष देत राहतो. याहूनही गंभीर म्हणजे रूपांतरण किंवा कन्व्हर्जन. यामध्ये मानसिक तणाव थेट शारीरिक लक्षणांत परावर्तित होतो. म्हणजे वर्गासमोर सादरीकरण करण्याची प्रचंड भीती असल्यामुळे प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी विद्यार्थ्याचे हातपाय खरोखरच अचानक बधीर होतात किंवा त्याला उभंच राहता येत नाही. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, भाग 6, या यंत्रणांचा योग्य वापर आणि त्यांचे दीर्घकालीन परिणाम. तर खरा मुद्दा हा आहे की या यंत्रणा चांगल्या की वाईट. थोडक्यात सांगायचं तर यांचा निरोगी वापर केल्यास तीव्र आणि तात्काळ तणाव हाताळण्यास मदत मिळते व मनाला तात्पुरता दिलासा मिळतो. पण जर सतत या यंत्रणांचा आधार घेतला तर हा हानिकारक अतिवापर बनतो. यामुळे खऱ्या समस्यांपासून पळ काढण्याची सवय लागते. आपण त्या समस्या प्रत्यक्ष सोडवू शकत नाही आणि अंतिमतः आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाला मोठी हानी पोहोचते. मानवी मनाच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अप्रतिम वास्तुकलेची ओळख आपल्याला करून देण्याचं श्रेय खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड आणि त्यांच्या कन्या ॲना फ्रॉइड यांना जातं. त्यांनी ह्या संकल्पना केवळ स्पष्टच केल्या नाहीत तर अचेतन मन कसं कार्य करतं याचा एक भक्कम पाया रचला, ज्यामुळे आज आपण स्वतःचं वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.
आणि याच विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. आजच्या धावपळीच्या दिवसात तणावाचा सामना करण्यासाठी आपलं मन यापैकी कोणत्या अचेतन साधनांवर अवलंबून असतं? आपण खरोखरच स्वतःचं रक्षण करत आहोत की नकळतपणे खऱ्या समस्यांपासून पळ काढत आहोत? या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येकाने शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या रंजक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत.